तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। परत एकदा आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत। सध्या जसं की आपण बघतो की आपल्याला जेवणासोबत आपल्याला प्रश्न पडतो की घरात साहित्य कमी आहेत आणि आपण काय तयार करावं। बऱ्याच वेळा असं असतं की आपल्या घरात काही मोजकेच भाज्या शिल्लक असतात आणि त्यापासून आपल्याला काय करायचं हा प्रश्न पडतो। किंवा लहान मुलं असतात तर लहान मुलांना आवडेल असं काय करता येईल किंवा त्यांच्या टिफिनमध्ये आपल्याला काय देता येईल हा एक प्रश्न असतो। रोजच्या रोज वेगवेगळी भाजी, तर अशात एक प्रकारची भाजी जी पौष्टिक आहे आणि जी खाल्ल्यानंतर मुलं पण आवडीने डब्बा संपवतील किंवा मोठ्यांनाही ती छान आवडेल अशी एक आपण रेसिपी आज बघू। ही रेसिपी तुम्ही पोळीसोबत, त्यानंतर भातासोबत, पराठ्यासोबत तुम्ही ही ट्राय करू शकता। तर ही रेसिपी नेमकी काय आहे तर ते मी तुम्हाला सांगतो। तर आज आपण करणार आहोत टोमॅटोची चटणी, ठीक आहे, किंवा तुम्ही त्याला टोमॅटोची भाजी पण म्हणू शकता। तर चला तर मग वेळ न दवडता आपण आज छान अशा टोमॅटोची भाजी किंवा चटणी जे काही तुम्ही म्हणसाल ते आपण ट्राय करूया आणि बघूया रेसिपी कशी होते। तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे की बरेच जण येतात, व्हिडिओ बघतात, व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही जर का हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। त्यामधून आम्हाला एक मोटिवेशन भेटतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळेस हा व्हिडिओ बघसाल त्यानंतर तुम्हाला आणखीन कोणती नवीन रेसिपी बघायला आवडेल ते पण मला नक्की कमेंटमध्ये जरूर कळवा। चला तर मग आपण एकदा इन्ग्रेडियंट्स काय आहेत ते आपण बघूयात। चला तर मित्रांनो, इथे आपण साहित्य बघूया आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे। तर मी इथे टोमॅटो घेतलेले आहेत, कांदा घेतलेला आहे, त्यानंतर काश्मीरी लाल मिर्च, त्यानंतर किचन किंग मसाला, मीठ, त्यानंतर गूळ, मोहरी फोडणीसाठी, त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे। आत्ताच झाडाचा छान आपल्या बाल्कनीत जे झाड आहे त्याचा ताजा कढीपत्ता, 2 मिरची घेतलेल्या आहेत थोडासा तिखटपणा येण्यासाठी, गावरान मिरची आहे तर चांगली तिखट आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेत असताना थोडंसं देठासोबत घेतलेली आहे जेणेकरून त्याचाही एक छान असा दाताखाली ज्यावेळेस ते देठ येतात तर ते एक छान असं चव येते आणि एक छान खायला मजा येते। त्यानंतर कसुरी मेथी, तर हे साहित्य आपण घेतलेले आहे आणि याचसोबत आपल्याला लागणार आहे तेल जे की आपण फोडणीसाठी वापरणार आहोत। तर चला तर मग आपण आता काय करूया, हे टोमॅटो मी छान धुवून घेतलेले आहेत तर मी टोमॅटो आणि कांदा छान बारीक चिरून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो। आपण जो कांदा घेतले होते 2 कांदे ते असे फाईन चॉप करून घेतलेले आहेत या कटरच्या साहाय्याने। तर चला आता आपण टोमॅटो एकदा छानसे असे फाईन चॉप करून घेऊया। तर मित्रांनो, आपण जे टोमॅटो घेतले होते ते आणि कांदा आपण चॉप करून घेतला आहे। आता आपण पुढच्या रेसिपीला स्टार्ट करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कढई, तर मी कढई घेतो आणि तुम्हाला पुढची रेसिपी दाखवतो। आपण इथे कढई घेऊया। पहिल्यांदा मी गॅस पेटवून घेतो आणि छान कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आता आपण थोडंसं तेल घालूया। तर मी इथे मोहरीचं तेल घेतो आहे, तेल जरा छान घेतलं आहे आणि मोहरीचं तेल हे आरोग्यासाठी फार छान असतं। तर इथे मी मोहरीचं तेल साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून घेतलेलं आहे। आता याला छान असं गरम होऊ देऊया। मोहरीच्या तेलाला छान असं गरम तेलामध्ये छान अशी मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी अशी तडतडलेली आहे। मोहरी तडतडल्यानंतर मी याच्यामध्ये जो आपण कांदा घेतला होता तो कांदा असा टाकून घेईल आणि त्याला छान असं परतवून घेईल। आपण याच्यामध्ये बेसिक इन्ग्रेडियंट्सच घेतलेले आहेत, असा फार कोणता मसाला आपण घेतलेला नाही जेणेकरून ही भाजी सर्व मुलं आनंदाने खातील। सर्व वयोगटातील व्यक्तींना ही भाजी छान अशी आवडेल। लहान मुलांना जास्त मसालेदार आवडत नाही, त्यांना अशी सोपी छान अशी गोड आंबट भाजी दिली
तर ती फार छान लागते. आपला कांदा जोपर्यंत परतत आहे त्या तोमध्ये मी ही मिरची जी आपण 2 मिरच्या घेतल्या होत्या तिखटवाल्या त्या टाकलेल्या आहेत चिरून. आणि आपण जो कढीपत्ता घेतला होता तो कढीपत्ता मी इथे असा तोडून घेतोय आणि मी हा धुवून घेतला होता छान. आपण हा छान कोवळा कढीपत्ता आहे झाडाचा तो टाकतोय जेणेकरून कढीपत्त्याचा वास पण छान येईल. बघा कढीपत्ता आणि मिरची पण छान आता याच्यात आपल्याला परतवून घ्यायची आहे. कांदा एकदम फाईन चॉप करायचा आहे, त्याला मोठा ठेवायचा नाही कारण की मग ते मोठा ठेवला तर चांगला नाही दिसत आणि चांगला लागत पण नाही. त्यामुळं या चटणीसाठी आपल्याला कांदा एकदम फाईन असा चॉप करायचा आहे. आणि मोहरीच्या तेलामध्ये आपण ज्यावेळेस ही भाजी करतो त्यावेळेस तिचा एक चव फार छान येते. आता यामध्ये मी आपण जी कोथिंबीर घेतली होती ती कोथिंबीर ॲड करतो. आपण देठासोबत ही कोथिंबीर घेतली होती. ही कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि बारीक चिरून अशी ही कोथिंबीर आपण छान याच्यामध्ये परतवून घेऊया. त्यानंतर यामध्ये आता आपण जो टोमॅटो चिरून घेतला होता तो मी इथे घालणार आहे. मी इथे टोमॅटो हा घातला आहे आणि मी याला परतून घेतो आहे. आता आपण ज्यावेळेस हे टोमॅटो छान या कांद्यांसोबत आणि कोथिंबीर मिरची याच्यासोबत आपण छान परतून घेणार आहोत तर त्याला मी छान असं मिक्स केलं आहे. आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे मीठ. तर मी हे इन्ग्रेडियंट्स घेतले होते त्याच्यामधलं हे मीठ मी याच्यात ॲड करतो आहे. मीठ टाकल्यानंतर जे आपला टोमॅटो आहे ते लवकर असे हे होतात शिजतात आणि त्यामुळं मीठ नक्की घालायचं. जर का तुम्हाला टोमॅटो लवकर असे मेल्ट करायचे असतील तर. त्याला छान मिक्स करून घेऊया. आता मी याच्यामध्ये गूळ ॲड करणार नाही आहे. मी जे उरलेलं साहित्य होतं माझं तिखट त्यानंतर किचन किंग मसाला आणि काश्मीरी लाल मिर्च हे सगळं याच्यामध्ये ॲड करतो आहे. मी गूळ ॲड केलेला नाही आहे अजून कारण की मला पहिल्यांदा टोमॅटो छान असे शिजले पाहिजे त्याकरता मी त्यांना ठेवलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ॲडजस्ट करू शकता तिखट आणि मीठ. तर मित्रांनो आपली भाजी जवळपास एक 5 ते 10 मिनटं झाले शिजत आहे. आता या स्टेजला टोमॅटो छान असे तुम्ही बघू शकता मॅश होत आहेत छान असे. तर या स्टेजला आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत गूळ. तर मी इथे एक गुळाचा खडा घेतलेला आहे तो मी इथे ॲड करतो आहे आणि हा थोडासा गूळ होता तो पण मी इथे ॲड करतो आहे जेणेकरून त्याला एक छान अशी गोडसर पण चव येईल. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्या गुळाला ॲडजस्ट करू शकता. आता या गुळाला छान आपण या भाजीमध्ये वितळू देऊया. जसं जसं त्या गुळाला हिट होईल तो गूळ वितळेल आणि आपली भाजी पण छान शिजत राहील. मित्रांनो गूळ टाकून आपल्याला एक 5-1 मिनटं झालेले आहेत आणि आपण छान असं बघा तुम्ही गूळ मेल्ट झाला आणि आपण त्याला छान हलवून घेतलेलं आहे. मी याच्यामध्ये आता आपला राहिलेला एक कंटेंट म्हणजे कसुरी मेथी. त्या कसुरी मेथीला छान असं हातावर चोळून बारीक करून मी याच्यामध्ये ॲड करतो आहे जेणेकरून त्याची एक छान अशी चव येईल. तर कसुरी मेथी घेत असताना चवीप्रमाणेच घ्यायची नाहीतर थोडंसं त्याचा भाजीची चव बिघडते त्यामुळं त्याला प्रमाणात ॲड करा टेस्ट छान येते. आता 1-2 मिनटं या भाजीला आपण छान असं शिजवून घेऊया
आणि मग आपण हिला सजवूया. तर चला, तर मग आता मी तुम्हाला भेटतो ही भाजी सजवताना. तर मित्रांनो, तयार आहे आपली टोमॅटोची चटणी. आपण हिला छान असं डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. वरतून थोडंसं कोथिंबीर आपण ॲड केलेली आहे डेकोरेशनसाठी. आता बघूया, याला आपण सर्व करूया.